ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांची फुटलेल्या खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठकही पार पडतेय. माध्यमांना चकवा देत शिंदे या बैठकीसाठी पोहोचले. आजच सगळे खासदार मिळून लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून विलिनीकरणाचं पत्र देतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील रात्रीच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, दिल्लीमध्ये नेमकं काय काय घडतंय? या बैठकीतली काही इनसाइड स्टोरी आपल्या हाती लागली आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आश्वासनांचा पाऊस पडलेला आहे. राजकीय भवितव्य पाहिलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व खासदार जे आहेत ते शिंदे यांच्या काळाला लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये रात्री 2 वाजता जयपूरहून एकनाथ शिंदे आले. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाल्याची माहिती समजते आणि अजूनही शिंदे एका हॉटेलवर असल्याची माहिती आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या सगळ्या घडामोडी जेव्हा माध्यमांवरती घडत होत्या त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये ठाकरे गटाने देखील एक पत्र जे आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलेले आहे. आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर अशा पद्धतीने कोणी जर पक्षांतर कृती केली किंवा वेगळ्या गटामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न केला किंवा कोणतंही पत्र आलं तर या संदर्भामध्ये कारवाई केली जावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये कारवाई म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार परिशिष्ट 10 नुसार ही कारवाई केली जावी असं हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसाच्या घडामोडी म्हणून आज 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे संजय राऊत यांच्या घरी. दिल्लीतील उपस्थित असलेल्या सर्व ठाकरे गटाच्या खासदारांना या पत्रकार परिषदेसाठी जे आहे उपस्थित राहण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आता ते उपस्थित राहतात का आणि राजधानी दिल्लीमध्ये आज नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं हे जे सगळ्या घडामोडी आहेत या सगळ्या दृष्टिकोनातून आता कायदेशीर लढाईपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आज ठाकरे गटाचे जे फुटीर खासदार आहेत, फुटीच्या उंबरठ्यावर असणारे जे खासदार आहेत त्यांच्या वतीनं लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाणार आहे. आम्हाला शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन करण्यात यावं या दृष्टिकोनातून. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये तो म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं देखील पत्र देण्यात आलं आहे. जे खासदार अशा पद्धतीने पक्षशिस्त मोडतील पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. तिसरा मुद्दा म्हणजे हे शिंदे गटाचे खासदार जे आहेत त्यांचे गटनेते सध्या राजधानी दिल्लीमध्ये श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या वतीनं एक पत्र लोकसभा अध्यक्षांना देखील दिलं जाईल. हे जे खासदार येत आहेत फुटून आमच्याकडे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये विलीन केलं जावं असं एकंदरीत राजधानी दिल्लीमध्ये आजच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.